8-10 दिवस झाले सकाळी उठून जॉगिंगला जायला सुरुवात केली आहे. घराच्या बाजूला बाग आहे, तिथे गाडी घेऊन जावं लागतं कारण रस्त्यावर आपण नाही चालू शकत, गर्दी असते. घरी आले, मस्तपैकी चिकूचा शेक प्यायले. विदाऊट शुगर आहे, शुगर नाही आहे त्याच्यामध्ये, आणि ओट्स आहेत. त्याच्यानंतर थोडा वेळ गायले. सध्या फ्रीजमधलं आपण काय काय खातो ना, त्यामुळे आवाज व्यवस्थित लागत नाही आहे, त्यामुळे थोडा वेळच गायले आणि मग सोडून दिलं. आणि आता महत्त्वाचं काम, आज एक मोठं काम करते. घरात ॲल्युमिनियमचीच सगळी भांडी आहेत, म्हणजे सगळी भांडी ॲल्युमिनियमची. म्हणजे माझ्या सासूबाई होत्या त्यांचीच होती ॲक्च्युली, माझं काही नाही. मी थोडीशी नंतर घेतलेली, ती पण ॲल्युमिनियमचीच घेतलेली. तोपर्यंत मला माहिती नव्हतं काहीच. तर आता मी ती सगळी भांडी गोळा केली आहेत आणि मी प्लॅनिंग केलं. ह्याच्या आधी मी सगळी स्टीलची भांडी, एक छोटं, एक थोडं मोठं, एक मोठं, एक मोठं, असं 2 कढया वगैरे, असं सगळं जे गरजेचं आहे ते सगळं मी घेऊन ठेवलं. अजून थोडीशी घेईन, पण तशी काय गरज नाही. तोपर्यंत ही सगळी भांडी मी काढली आहे. घेऊन टाकणार, कारण ही मी चुलीवर वगैरे वापरायची. जेव्हा मी होते आधी गावी तेव्हा हे पूर्ण चुलीवरचं भांडं आहे, चुलीवर वापरायचे मी. हे सगळे टोप, हे सगळे चुलीवरचे टोप आहेत. परत ही भांडी आहे, हे आहे, हे आहे, हे सगळी भांडी चुलीवरची आहे. ह्या 2 कढया मी घेतल्या होत्या, मी खूप सारख्या वापरल्या. आणि आता मी फायनली ठरवलंय की भांडी मी काढून टाकणार. काही मी वर ठेवली होती काढून, ज्याची गरज लागत नाही कधी. एवढे मोठे हा एक टोप, हा एक टोप, हा एक टोप. तर ही सगळी भांडी आज मी भंगारवाल्याला देणार आहे. आणि ह्याच्या बदल्यात काही पैसे येणार नाही, कारण ह्या टोपांना वजनच नाही. अतिशय हलके टोप आहे, त्यांना ते काहीच नाही आहे, म्हणजे वजनच नावाची गोष्ट नाही आहे त्यांना. त्यामुळे काय त्याचं भंगारवाला काय फारसं काही देणार नाही मला. पण ही घरात ठेवून अडचणच आहे तशी, म्हणजे जागा कमी पडते, किचन लहान आहे. या भांड्यांची गरजच लागत नाही मला कधी, मी वापरत पण नाही. कारण मी आता सगळी बऱ्यापैकी स्टीलची आणि अशी छान जाड ट्रायप्लायची भांडी घेतली. आणि आता मी ही देऊन टाकते. जाऊया आपण दुकानवाल्याकडे. आणि घराच्या जवळच्या भांड्याच्या दुकानाकडे आले तर त्याने काय केलं, ॲल्युमिनियमचे टोप वेगळे काढले, कढया वेगळ्या काढल्या. कारण कढईमध्ये सगळं मिक्स असतं. ॲल्युमिनियमचे टोप पूर्णपणे ॲल्युमिनियमचे असतात, त्यामुळे ते त्याने वेगळे काढले आणि तसं माप केलं. आणि त्यांनी ते सगळे विकत घेतले.